नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षा मित्रांनो आता सुरू होत आहे आणि प्रथम सत्र परीक्षेच्या अनुषंगाने ही गणित भाग 2 ची व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. प्रथम सत्र परीक्षा नाही तर त्याचबरोबर तुमची पूर्व परीक्षा असेल आणि बोर्डाची परीक्षा असेल, त्या सगळ्या परीक्षांच्या अनुषंगाने ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. कारण प्रथम सत्र परीक्षेच्या अनुषंगाने सगळे महत्त्वाचे सूत्र, सगळे इम्पॉर्टंट सूत्र, सगळ्या महत्त्वाच्या संकल्पना पहिल्या चार प्रकरणांच्या त्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. बघा मित्रांनो, भूमितीमध्ये कसं असतं, आकृती आणि आकृतीवरून सूत्र कसं तयार करायचं हे एकदा तुम्हाला कळालं की भूमितीमध्ये चांगले मार्क मिळतात. म्हणजे गणितांचा सराव करण्यापेक्षा, काही सराव संच सोडवण्यापेक्षा, संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवण्यापेक्षा त्याच्या अगोदर म्हणजे हे सगळं सोडवायचं तुम्हाला, पण ते सगळं सोडवण्याच्या अगोदर जर तुम्ही महत्त्वाच्या संकल्पना, सूत्र जर नाही समजून घेतली तर तुम्हाला काहीच समजणार नाही. एखाद्या विद्यार्थ्यांनी सगळी सूत्र, संकल्पना नीट समजून घेतल्या आणि त्याचा संकीर्ण प्रश्नसंग्रह, सराव संचाचा अभ्यास त्यांनी नसेल केला तरी त्याला मार्क मिळतील. परंतु एखाद्या विद्यार्थ्यांनी बराचसा अभ्यास केलेला आहे आणि सूत्रांकडेच बघितलं नाही, सूत्रच माहिती नाहीये, तर त्याला मार्क जास्त मिळणार नाही. त्यामुळे सगळी सूत्र, संकल्पना आज समजून घेऊयात. बघा मित्रांनो, पहिलं जे प्रकरण आहे समरूपता, इथून आपण सुरुवात करूयात. पहिल्या प्रकरणामध्ये नेमक्या कुठल्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या आपण बघू. इयत्ता 10वीला बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावर 10 मार्काचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळं या प्रथम सत्र परीक्षेमध्ये कदाचित जास्त विचारले जातील. तर बघा, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिला महत्त्वाचा गुणधर्म बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर समजून घ्या. आता माझ्याकडे जर दोन त्रिकोण असतील तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, माझ्याकडे दोन त्रिकोण आहे. समजा आपल्याकडे हा एक त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे एबीसी, ओके, आणि ही एडी लंब बीसी आहे असं आपण म्हणू. दुसरा एक त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे समजा, ज्याचं नाव आहे पी क्यू आर, ओके. आता इथं प्रश्न काय आहे, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. आता यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं बघा, साधी गोष्ट आहे, साधा गुणधर्म आहे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हे झालं गणिती भाषेमध्ये. आपल्या साध्या भाषेमध्ये काय म्हणता येईल, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची एवढंच. आता एबीसीचा पाया काय बीसी गुणिले उंची काय एडी, म्हणजे लिहायचं बीसी गुणिले एडी भागिले आता पीक्यू आरचा पाया काय क्यू आर गुणिले उंची काय पीक्यू, म्हणजे इथं आलं क्यू आर गुणिले पीक्यू. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. इथं आपल्याला काय दिलं जाईल बाबा, ही बीसी दिली जाईल 8, एडी दिली जाईल 4, ही दिली जाईल 6, ही दिली जाईल 3 आणि सांगितलं जाईल बाबा हे गुणोत्तर काढा. मग हे सूत्र तुम्ही लिहिलं, सूत्रात किमती टाकल्या, 8 गुणिले 4, बीसी 8 आहे, एडी 4 आहे, इथं लिहिलं 8 गुणिले 4 भागिले क्यू आर 6 आहे आणि पी क्यू 3 आहे, 6 गुणिले 3 असं जर केलं बघा, बे दुने 4 बे त्रिक 6 काय झालं बाबा, 8 दुने 16 झालं आणि 3 त्रिक 9. अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. पण हे सगळं गणित सोडवण्याच्या अगोदर हा गुणधर्म, हे सूत्र, हे प्रमेय तुम्हाला माहिती पाहिजे, ही संकल्पना माहिती पाहिजे, तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू. नाहीतर मग थोडासा विषय गंभीर आहे. पुढे बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता इथं या ठिकाणी बघा, आता या संकल्पना, आता इथं या संकल्पनांसाठी आपण एक पान थोडंसं एक्स्ट्रा घेऊयात. बघा, या तीनही संकल्पना खूप इम्पॉर्टंट आहेत ज्या तुम्हाला इथं दिसतात. तर यासाठी आपण काय करू, जरा थोडंसं एक पेज ऍड करू इथं. बघा, आता याच्यामध्ये बघा तीन गुणधर्म हे बघा, की त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं, हे आपण बघितलं. आता दुसरा महत्वाचा गुणधर्म आहे, समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात आणि समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. हे मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो. समजा दोन त्रिकोणांचा पाया समान असेल, काय समान असेल, पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बघा कसं असतं. आता माझ्याकडे समजा इथे अशा प्रकारे एक आकृती आहे. या आकृतीचा जर तुम्ही विचार केला, ए बी सी डी ही एक आकृती आहे. बघा, या आकृतीमध्ये हा एबीसी एक काटकोन त्रिकोण आहे आणि दुसरा डीसीबी. बघा, आता इथं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी. आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय, या दोन त्रिकोणांचा जर तुम्ही नीट विचार केला तर बघा, हा एबीसी जो तुम्हाला दिसतोय हिरव्या रंगाचा त्रिकोण, या त्रिकोणाचा पाया आहे बीसी आणि उंची आहे एबी, बरोबर. आता दुसरा एक त्रिकोण जर आपण बघितला, हा पांढऱ्या रंगाचा समजा, हा जो तुमचा दुसरा त्रिकोण आहे डीसीबी, याचा पाया काय बीसी, याचा पाया पण बीसी आहे
आणि उंची डीसी. म्हणजे या दोन त्रिकोणांचा जर पाया तुम्ही जर बघितला ना बीसी, एबीसीचा पाया बीसी आहे, त्याचबरोबर डीसीबीचा पाया सुद्धा बीसी आहे. दोन त्रिकोणांचा पाया समान आहे. भाऊ पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात येतं. म्हणजे पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची लिहायचा विषय संपला. उंची भागिले उंची. एबीसीची उंची काय एबी लिहिली एबी भागिले डीसीबीची उंची काय बाबा डीसीबीची उंची बीसी झालं. ओके विषय संपला. आता इथं कदाचित कधी कधी इथं 6 दिली जाईल, ही 9 दिली जाईल आणि म्हणतील की बाबा काढा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मग एबी बाबा 6 आहे, बीसी 9 आहे, 3 दुने 6, 3 त्रिक 9 असं झालं. म्हणजे गणित तुम्ही सोडू शकता, सूत्र माहिती पाहिजे, गुणधर्म माहिती पाहिजे. दुसरा एक गुणधर्म असेल समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण. आता दोन त्रिकोणांची जर उंची समान असेल, आता बघा एक्झाम्पल, आता इथे बघा, इथं जर तुम्ही ही आकृती जर नीट बघितली, या आकृतीमध्ये आपल्याकडे त्रिकोण एबीसी आहे आणि इथं अशा प्रकारे एक लंब आहे एडी. इथे ऍक्च्युअली 3 त्रिकोण तयार झालेत. बघा हा 1 नंबरचा छोटा त्रिकोण, 2 नंबरचा मोठा त्रिकोण आणि हा 3 नंबरचा सगळ्यात मोठा त्रिकोण. ओके, आणि हे 3 त्रिकोण जर तुम्ही बघितले, बघा पहिली गोष्ट आपण एडीबी, एरिया ऑफ त्रिकोण एडीबी, एडीबी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एडीसी, या दोन त्रिकोणांचा विचार करू. एडीबी, एडीबी म्हणजे बघा हा त्रिकोण, आता याला समजा आपण जरा असा रंग वगैरे देऊ मस्त, हा रंग दिलेला त्रिकोण, हा या त्रिकोणाचा पाया काय बाबा बीडी आहे आणि उंची काय एडी आहे. आणि दुसरा खाली बघा एडीसी जो त्रिकोण आहे, ज्याला रंग दिला नाही, त्याचा पाया डीसी आहे आणि उंची एडी आहे. तुम्ही जर नीट विचार केला तर या दोनही त्रिकोणांची उंची जी एडी ती समान आहे, उंची समान आहे. मग जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असतं. म्हणजे एडीबीचा पाया काय बीडी भागिले एडीसीचा पाया काय डीसी. ओके, मग इथं बीडी समजा तुम्हाला दिला जाईल 4, डीसी दिला जाईल 8, मग सोडवा. मग इथं बीडीच्या जागेवर 4, डीसीच्या जागेवर 8, 4 1 4, 4 2 8, या सगळ्या गोष्टी येतील. फक्त आपल्याला सूत्र माहिती पाहिजे, सूत्र तयार करता आलं पाहिजे. 3 गुणधर्म नीट समजून घ्या. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं. पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची, आणि उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. हे गुणधर्म नीट डोक्यामध्ये फिट झाले पाहिजेत. ओके, पुढचा गुणधर्म बघा काय याच्यामध्ये, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आता हे प्रमेय मी समजून सांगत नाही, या प्रमेयावर आधारित प्रश्न कसा तयार होतो बघा. समजा मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला एक आकृती आली, असा जर त्रिकोण असेल तुमच्याकडे, या त्रिकोणाचं काही पण नाव असेल, एबीसी असेल, पी क्यू आर असेल, आणि इथं अशा प्रकारे एक रेषा आहे, ही जी एल जी आहे ती रेषा एल समांतर बाजू बीसी असणार, इथं पी आणि क्यू असेल. तर अशी आकृती असेल तर समजायचं की इथं मला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हा गुणधर्म वापरायचा आहे. पण या आकृतीमध्ये एल आणि बीसी एकमेकींना समांतर आहेत, तेव्हाच आपण हा गुणधर्म वापरू शकतो. आता याच्यामध्ये सूत्र कसं तयार होतं, भूमितीमध्ये आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. ते गाणं आहे ना, विचारच पडला बिचाऱ्या मनाला, भूमितीचा खेळ बाई एवढा का वेगळा, आकृत्यांवरून सूत्र तयार करा, भूमितीच्या गावाची सोपी होईल वाट. भूमितीच्या गावाची वाट सोपी करण्यासाठी आकृत्यांवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. तर इथं सूत्र कसं तयार होतं बघा, ह्या दोन समांतर रेषा, त्यांच्या समोर आहे बिंदू ए, ओ मेरी प्यारी बिंदू, इथे आहे ए बिंदू. सूत्र कसं तयार करायचं, ए पासून एपी छेद पीबी, इकडे यायचं खाली घसरत, एपी छेद पीबी. सूत्र तयार होतं एपी छेद पीबी बरोबर ए क्यू छेद क्यूसी, ए क्यू छेद क्यूसी, असं हे आपलं सूत्र तयार होणार आहे. एकदम साधं सोपं सूत्र आहे बघा. काय सूत्र तयार झालं, एपी छेद पीबी बरोबर ए क्यू छेद क्यूसी, असं सूत्र कंसात द्यायचं. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय विषय संपला. आकृतीवरून सूत्र, आकृती थोडीशी आली वेगळी, आकृती जर का अशी आली तर मग काय करणार सर, इथं पी आहे, इथं क्यू आहे, इथं आर आहे, इथं यस आहे, इथं टी आहे, हे दोघं समांतर आहे. मग आता इथं कसं सूत्र तयार करायचं, काळजी करायची नाही. इथे बघा या दोन समांतर रेषांच्या समोर पी आहे, एकदा ही बाजू कव्हर करा, पी एस भागिले एस क्यू, पी एस भागिले एस क्यू बरोबर. मग आता खाली या पी टी भागिले टी आर, पी टी भागिले टी आर, हे सूत्र तयार झालं. आता या सूत्रामध्ये इथं किमती दिल्या, ही दिली 4, ही दिली 8, ही दिली 2, तर एक्स ची किंमत काढा, या किमती टाकल्या की तुमचं उत्तर आलं. पण आकृतीवरून सूत्र असं तयार होतं. मग सूत्रामध्ये किमती येतील बाबा, 4 भागिले पीबी 8 आहे, ए क्यू तुमच्याकडे 2 आहे, क्यूसी म्हणजे एक्स आहे, एक्स ची किंमत काढा, तिरकस गुणाकार, 4 गुणिले एक्स 4x झालं बरोबर, 8 गुणिले 2 16 झालं,
एक्स आपल्या जाग्यावर, 16 आपल्या जाग्यावर, 4 गुणिले, पलीकडे आले 4 भागिले झाले. मग एक्स बरोबर किती आलं? 4 चौक 16, म्हणजे एक्सची किंमत किती आली? 4 आली. झालं. तर अशा प्रकारे मी काय गणित सोडून दाखवत नाही, त्याच्यामुळे याच्यावर डिटेल्समध्ये बोलत नाही मी गणितावरती. मी या सूत्रांवर जास्तीत जास्त डिटेलमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेन. चला, सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय का क्लिअर? जरा काही मुलांना दिसत नाहीये. बघू आपण जरा क्लिअर करू सगळं. ओके, चला, दिसत असेल. तर बघा, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानंतर हा जो एक गुणधर्म आहे, या सूत्रानंतर आणखी एक सूत्र येतं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. व्यत्यासामध्ये कसं आहे की समजा बाबा तुम्हाला एखादा प्रश्न असा दिला जाईल, याच्यामध्ये व्यत्यास उलटा आहे थोडासा. आता ही रेषा समजा इथं आहे पी, क्यू आणि आर. इथं ए आहे आणि इथं बी आहे. आता या दोन समांतर रेषा आहेत की नाही हे माहिती नाही. या दोन रेषा समांतर दाखवाव्या लागतात. समजा इथं 4 दिले, ओके, इथं 6 आणि इथं 9 दिले, तर सांगितलं जाईल की बाबा विचारलं जाईल या दोन रेषा समांतर आहेत की नाही. जर पीए छेद क्यू आणि पीबी छेद बीआर ही दोन गुणोत्तर सारखी असतील, तर या ठिकाणी समजायचं की बाबा या दोन रेषा समांतर आहे, नाहीतर नाही. उदाहरणार्थ बघा, पीए छेद क्यू जर आपण केलं, पीए भागिले क्यू हे गुणोत्तर जर तुम्ही बघितलं, पीए 4 आहे, क्यू 6 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे, बेदुने 4 बेत्रिक 6, आपण भाग लावला, संक्षिप्त गुणोत्तर लिहिलं. इथे बघा, पीबी छेद बीआर, पीबी भागिले बीआर, ओके, पीबी किती 6 आहे, बीआर 9 आहे, 6 भागिले 9. बघा, 3 दुने 6, 3 त्रिक 9, गुणोत्तर आलं 2/3. 1 व 2 वरून जर तुम्ही बघितलं, 1 व 2 वरून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की पीए छेद क्यू बरोबर पीबी छेद बीआर ही दोन्ही गुणोत्तर सारखे आहेत. मग ही दोन गुणोत्तर सारखे असेल तर रेषा एल आणि क्यू आर समांतर आहे, म्हणून आपण लिहू शकतो की एबी समांतर क्यू आर असं तुम्ही म्हणा, किंवा रेषा एल समांतर बाजू क्यू आर तुम्ही म्हणा. म्हणजे व्यत्यासामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं एखादं गणित तुम्हाला सोडवायला सांगितलं जाऊ शकतं या संकल्पनेवर आधारित. ठीक आहे, पुढे बघा. पुढे जर बघा, 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म. आता फटाफट जाऊयात. तर हा गुणधर्म काय? ही एक रेषा आहे, ही दुसरी रेषा आहे, ही तिसरी रेषा आहे. जर तुमच्याकडे अशी आकृती असेल, इथं ए असेल, इथं बी असेल, इथं सी असेल, इथं पी असेल, इथं क्यू असेल, इथं आर असेल, ही रेषा एल आहे, ही रेषा एम आहे, ही रेषा एन आहे, आणि यांच्या छेदिका ज्या आहेत त्या एक्स आणि वाय आहेत. ओके, आणि ह्या 3 रेषा एकमेकींना समांतर आहे. 1 2 3 4 5 6 3 रेषा एकमेकींना समांतर आहे. इथं सूत्र प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासारखंच होतं. कसं? एबी छेद बीसी, काय सूत्र तयार होतं? एबी छेद बीसी बरोबर एक पी क्यू छेद क्यू आर, पी क्यू छेद क्यू आर बरोबर या दोन अंतरछेदांचं गुणोत्तर बरोबर या दोन अंतरछेदांचं गुणोत्तर, म्हणजे एबी छेद बीसी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. विषय संपला, सूत्र लिहिलं. याच्यानंतर या सूत्रात किमती टाकून आपलं उत्तर काढायचं. ठीक आहे, पुढे बघा, आणखी एक अशा प्रकारची सुद्धा आकृती एखादी येऊ शकते, समलंब चौकोन ज्याला आपण म्हणू शकतो. आणि इथं सांगितलं जाईल बाबा ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे, इथं पी क्यू आहे, आणि या ठिकाणी या 3 रेषा एकमेकींना समांतर आहे. एडी समांतर पी क्यू समांतर बीसी आहे. तर मग इथं काहीतरी किमती दिल्या जातील, 3 किमती दिल्या जातील. एपी दिलं जाईल, पीबी दिलं जाईल, डीक्यू दिलं जाईल आणि क्यूसी काढा असं सांगितलं जाईल. पण सूत्र पहिलं लिहावं लागतं. एपी छेद पीबी, काय सूत्र तयार होईल? एपी छेद पीबी बरोबर डीक्यू छेद क्यूसी, डीक्यू छेद क्यूसी. मित्रांनो, सूत्र लिहिलं की नंतर उत्तरापर्यंत पोहोचता येतंय, पण अशा प्रकारे हे सूत्र तयार करता आलं पाहिजे. ठीक आहे, आता पुढे जाऊ, पुढचा गुणधर्म बघू. पुढचा गुणधर्म आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. आता बघा, मी तुम्हाला कोन दुभाजकाच्या काही आकृत्या काढून दाखवतो. हा एक बघा कोन दुभाजक, असे 2 डोळे दिसले, तेरे मस्त मस्त डोळे, असे जर का 2 डोळे दिसले की समजायचं इथं कोन दुभाजकाचं प्रमेय येऊ शकतं. किंवा इथं अशा 2 चांदण्या पण दिसू शकतात. ओ ओ ओ चांदणी, अशा चांदण्या पण दिसू शकतात. इथं समजा डी आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे बघा, जर तुमच्याकडे आकृत्या असतील पी क्यू आर एस, ओके, तर आता इथं सूत्र कसं तयार करायचं? तिन्ही ठिकाणी कोन दुभाजकाचंच प्रमेय आहे मित्रांनो. बघा, तर कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा जर तुम्ही विचार केला तर कोन दुभाजक काय करतो? त्याच्या समोरील बाजूला इतर 2 बाजूंच्या प्रमाणात विभागतो. आता ह्या कोन दुभाजकाने कुठल्या बाजूचे 2 समान भाग केलेत? एडीचे. हिथं कोणाचे 2 भाग झाले? समान पी आर चे. समान नाही झाले, ऍक्च्युली हे समान असू पण शकतात, नसू पण शकतात. इथं कुठल्या बाजूचे 2 भाग झाले, तर ते समान असतील, असमान असतील, कसे असतील? तर इथं ज्या बाजूचे 2 भाग झाले ते गुणोत्तर. इथं गुणोत्तर काय येतं? एडी छेद डीसी, इथं पीडी छेद डीआर आणि इथं पीएस छेद एसआर बरोबर. मग सूत्र कसं तयार करायचं? हे जे गुणोत्तर आहे, ज्या बाजूचे 2 भाग झालेत
ते गुणोत्तर एडी छेद डीसी लिहून टाका. एडी छेद डीसी हे गुणोत्तर लिहिलं. मग परत ए पासूनच सुरुवात करा. इथं तुम्ही गुणोत्तर लिहिताना एडी छेद डीसी केलं ना, आता ए पासून सुरुवात करा. उरलेल्या बाजू कुठल्या? एबी छेद बीसी. मग उरलेल्या बाजू लिहून टाका. एबी छेद बीसी. विषय तुमचा संपला. झालं सूत्र तयार. इथं बघा पीडी छेद डीआर. पीडी छेद डीआर झालं बरोबर. परत पी पासून सुरुवात. पी क्यू छेद क्यू आर. पी क्यू छेद क्यू आर. झालं सूत्र तयार. पलीकडे बघा इथं जर तुम्ही बघितलं तर पी पासून सुरुवात करा. पीएस छेद एस आर. इथं लिहायचं पीएस छेद एस आर बरोबर. परत पी पासून सुरुवात. पीडी छेद पी क्यू छेद क्यू आर. पी क्यू छेद क्यू आर. तर अशा प्रकारे आपल्याला ही सूत्र तयार करता आली पाहिजे. एकदम साधा सोपा सरळ विषय आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ. हे झालं कोन दुभाजकाचा प्रमेय, त्या गुणधर्मावर आधारित प्रश्न. त्याच्यानंतर काही समरूपतेच्या कसोट्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. ज्या कसोट्या कोको कसोटी, बाकोको कसोटी, कोको कसोटी किंवा बाकोबा कसोटी, बाबा कसोटी या समजून घ्या. इथे बघा एक शेवटचा गुणधर्म या प्रकरणातला आहे. या गुणधर्मावर आधारित 100% प्रश्न विचारला जातो. दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेला या संकल्पनेवर आधारित प्रश्न विचारलाच जातो. ते काय? समजा दोन त्रिकोण समरूप असतील, ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर. दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. मग हे गुणोत्तर काय असतं? एबी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग. एबी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग. किंवा एखादा लिहेल बीसी चा वर्ग छेद क्यू आर चा वर्ग. चालू शकतं बीसी चा वर्ग छेद क्यू आर चा वर्ग. किंवा एखादा लिहू शकतो एसी चा वर्ग छेद पी आर चा वर्ग. म्हणजे समरूप असतील दोन त्रिकोण आणि क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलं तर ते बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात. इथं प्रश्न काय दिला जाईल की बाबा दोन त्रिकोण समरूप आहेत, एबी बरोबर 5 आहेत आणि पी क्यू बरोबर तुमच्याकडे 3 आहे. तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. आता एबी 5 म्हणजे 5चा वर्ग, पी क्यू 3 म्हणजे 3चा वर्ग, 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, गुणोत्तर आलं 25 9. असा एखादा प्रश्न विचारला जातो. किंवा कधी कधी 1 2 3 4 गोष्टी आहेत, त्याच्यातल्या 1 2 3 गोष्टी दिल्या जातील आणि चौथी गोष्ट काढायला सांगितली जाईल, तर ती काढता आली पाहिजे. तर अशा प्रकारे पहिल्या प्रकरणात ते सगळे गुणधर्म बघितले ज्याच्यात जवळपास 17 मिनिटं गेले, पण इम्पॉर्टंट आहेत. हे गुणधर्म समजल्याशिवाय तुम्हाला गणित सोडवताना अडचणी येतील. हे समजून घेतले ना मित्रांनो गुणधर्म, तर तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. पुढचं बघा या ठिकाणी प्रकरण आहे पायथागोरसचं प्रमेय, पायथागोरसचे प्रमेय. याच्यात जरा कमी संकल्पना आहेत पण महत्वाच्या आहेत. बघा याच्यात पहिली संकल्पना काटकोन त्रिकोणामधील समरूपता. समजा आता इथे मी समजा एम एन पी समजा इथं आहे. काटकोन त्रिकोणातील समरूपता ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना तिचा वापर कुठे होतो? पायथागोरसचं प्रमेय सोडवताना. बघा काटकोन त्रिकोणामध्ये जर तुम्ही बघितलं, कर्णावर काढलेल्या लंबामुळे दोन त्रिकोण तयार झाले, दोन काटकोन त्रिकोण तयार झाले. तर हे दोन काटकोन त्रिकोण आणि तिसरा जो मूळ काटकोन त्रिकोण हे तिघ एकमेकांशी समरूप असतात. म्हणजे इथे 3 काटकोन त्रिकोण आहेत. एक मोठा आहे एम एन पी, त्रिकोण एम एन पी समरूप त्रिकोण. दुसरा छोटा कुठला? एम क्यू एन, एम क्यू एन. आणि समरूप त्रिकोण तिसरा कुठला? एन क्यू पी, एन क्यू पी. इथं तीनही त्रिकोण जे आहेत ते एकमेकांशी समरूप असतात. हा गुणधर्म आहे. याच्यावर आधारित थेट गणित अजूनपर्यंत विचारलं गेलं नाहीये, परंतु या संकल्पनेचा उपयोग करून तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय सोडवावं लागतं. त्यामुळे पायथागोरसचं प्रमेय जर तुम्हाला सोडवायचंय, हे समजून घ्यावं लागेल कसं सोडवायचं, त्यासाठी हा गुणधर्म महत्वाचा आहे. ठीक आहे. आता पुढचा बघा, पुढचा गुणधर्म आहे भूमिती मध्याचा गुणधर्म. आकृती तीच आहे. याच आकृतीमध्ये भूमिती मध्याचा गुणधर्म पण होतो. इथं बघा पी आहे. भूमिती मध्याचा गुणधर्म कसं? बघा हा जो लंब टाकलेला आहे काटकोन त्रिकोणामध्येच होतं बरं का. हा जो लंब टाकलाय एन क्यू, या एन क्यू चा वर्ग, सूत्र कसं तयार होतं? एन क्यू चा वर्ग बरोबर कर्णावर लंब टाकलाय. या कर्णाचे दोन भाग कुठले? एक आहे एम क्यू आणि दुसरा आहे क्यू पी. या दोघांचा गुणाकार एम क्यू गुणिले क्यू पी, असं इथं सूत्र तयार होऊ शकतं. बघा मी अजून एक आकृती दाखवतो. अशा प्रकारे समजा एखादा काटकोन त्रिकोण इथं असेल, इथून असा लंब टाकला असेल, ए असेल, बी असेल, सी असेल आणि डी असेल. तर इथं लंब कोण आहे? बीडी. जसं इथं लंब एन क्यू होता त्याचा वर्ग, तसं इथं बीडी आहे म्हणजे बीडीचा वर्ग बरोबर एडी गुणिले डीसी, एडी गुणिले डीसी. तर अशा प्रकारे हे सूत्र तयार करता आलं पाहिजे. बघा इथं 4 दिली जाईल आणि ही दिली जाईल 9 डीसी. एडी 4 आणि डीसी 9 असं सांगितलं जाईल. मग काय होईल बाबा? एडी 4 आहे गुणिले डीसी 9 आहे. 9 चौक झाले 36 बरोबर बीडीचा वर्ग 36. मग बीडी बरोबर 36 चा वर्ग मिळालं 6 झालं.
गणित सोडवता येतील पण सूत्र तयार करता आलं पाहिजे आकृतीवरून. ठीक आहे. पुढचा बघा यातला गुणधर्म आहे. पुढचा गुणधर्म याच्यातला कुठला बाबा पायथागोरसचा प्रमेय असेल. हा बघा हे त्याच गुणधर्मावर आधारित एक गणित मी तुम्हाला इथं बघितलं आपण. पुढे बघा. पुढे आपल्याकडे काटकोन त्रिकोणाच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे. काटकोन पायथागोरसचं जे प्रमेय आहे तर ते आपण समजून घेऊ. बघा पायथागोरसचे प्रमेय तुम्हाला माहिती याच्यावर मी काय जास्त बोलणार नाही पायथागोरसच्या प्रमेयावरती. समजा एबीसी हा जर का काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय तयार होतं कर्ण वर्ग कर्णाचा वर्ग म्हणजे एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग. काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र होतं कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. हा तुम्हाला गुणधर्म चांगला माहितीये. ओके. आता बघा आपण याच्यावरची गणित बघणार नाही आपण गुणधर्मच बघतोय. पुढचा एक गुणधर्म आहे 30 60 90 चे प्रमेय. बघा मित्रांनो लक्षात घ्या. समजा हा सी विसरा आणि हा बी पण विसरा. समजा याचं नाव आहे ए, याचं नाव आहे बी, याचं नाव आहे सी. हा कोण समजा तुमचा 90 अंश मापाचा आहे, हा समजा 30 अंश मापाचा आहे आणि हा समजा 60 अंश मापाचा आहे. मित्रांनो 30 60 90 चा प्रमेय समजून घ्या. 30 60 90 च्या प्रमेयामध्ये काय असतं 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि 60 कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. बघा लक्षात घ्या. 30 कोणासमोरची बाजू 1/2 गुणिले कर्ण म्हणायचं आणि 60 कोणासमोरची बाजू कर्णी चिन्हात 3/2 गुणिले कर्ण म्हणायचं. बास एवढाच विषय. आता बघा इथं 30 कोणासमोर कोण आहे एबी आहे. आता एबी जी 30 कोणासमोरची बाजू आहे ती काय असते निम्मी असते 1/2 गुणिले कर्ण असतं. इथं कर्ण कोण आहे एसी कर्ण आहे. 90 कोणासमोरची बाजू एसी कर्ण आहे. इथं एसी आलंय. आता त्याच्यानंतर 60 कोणासमोर बाजू कोण आहे बीसी आहे. 60 कोण आहे त्याच्या समोर कोण आहे बीसी आहे. तर ही बीसी जी आहे ती काय असते वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. कर्ण कोण आहे एसी आहे. बास मित्रांनो ही दोनच सूत्र इथं तुम्हाला नीट समजून घ्यायचे आहेत की 30 60 90 चं प्रमेय काय आहे बाबा 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी म्हणजे 1/2 गुणिले कर्ण म्हणजे एसी आणि 60 कोणासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले एसी. समजा आता गणित कसं दिलं जाईल एसी 12 आहे एबी आणि बीसी काढा. मग बाबा 1/2 गुणिले आपल्याकडे एसी किती आहे 12 आहे. मग बे के बे बेस 12 म्हणजे उत्तर आलं 6 बरोबर. बीसी कशी काढायची वर्गमुळात 3/2 गुणिले एसी आहे. वर्गमुळात 3/2 गुणिले एसी किती 12 आहे. बे के बे बेस 12 6 वर्गमुळात 3 आलं. गणित सोडवता येते सूत्र लिहिता आले पाहिजे. ही सूत्रच नाही लिहिता आली तर हे कॅल्क्युलेशन केलं खड्ड्यात ते येणारच नाही. अशी सूत्र तयार करता आली पाहिजे आकृतीवरून. पुढचा प्रश्न बघा. हा एक प्रश्न आहे त्याच्यावरचा. आता प्रश्न आपल्याला घ्यायचे नाही आपण संकल्पना बघतोय. 45 45 90 चा एक प्रमेय आहे मित्रांनो इथे या धड्यामध्ये. समजा माझ्याकडे त्रिकोण आहे पी आहे क्यू आहे आर आहे. याच्यामध्ये हा कोण 45 मापाचा आहे आणि हा पण एक कोण 45 अंश मापाचा आहे. या दोन बाजू एकरूप आहेत. तर 45 45 90 च्या प्रमेयानुसार काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजे पी क्यू आणि क्यू आर काटकोन करते. पी क्यू बरोबर क्यू आर ही काटकोन करणारी प्रत्येक बाजू काय असते कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. काय असते 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण एवढं लक्षात घ्या. आता 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण काय बाबा माझ्याकडे कर्ण आहे पी आर. लक्षात घ्या काय असते काटकोन करणारी प्रत्येक बाजू कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. मग इथं बघा समजा तुम्हाला सांगितलं इथं आहे 9/वर्गमुळात 2 पी आर आहे 9/वर्गमुळात 2 पी क्यू आणि क्यू आर काढा. मग आपण काय म्हणतो 1/वर्गमुळात 2 गुणिले पी क्यू पी आर किती आहे 9/वर्गमुळात 2 बरोबर. हे वर्गमुळात 2 2 गेले 9 सेंटीमीटर किलोमीटर जे काय दिलं असेल ते. म्हणजे गणित अशी सोडवता येतात फक्त हे सूत्र नीट तयार करता आलं पाहिजे. पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले पी आर म्हणजे कर्ण झालं. आता याच्यानंतर एक शेवटचा गुणधर्म या प्रकरणातला आहे नंतर मग आपण तिसऱ्या प्रकरणाकडे वळू. तो गुणधर्म म्हणजे काय अपोलोनियसचे प्रमेय. मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस मध्यगेची एंट्री होते मध्यगा येते. मध्यगा म्हणजे काय त्रिकोणाच्या कुठल्याही कोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा. हा यम हा बीसी चा मध्यबिंदू असतो त्यामुळे बीएम आणि एमसी एकरूप आहे. मग इथं सूत्र कसं तयार होतं बघा. ए पासून सुरुवात करायची डोक्यावरून इकडे एकदा बघायचं बी कडे एकदा सी कडे बघायचं. बी कडे बघितल्यावर एबी मिळते सी कडे बघितल्यावर एसी मिळते. मग एबी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग करा. कसं सूत्र तयार होईल एबी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग. ठीक आहे. या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज केली. आता दुसऱ्या टायमाला पलीकडे 2 लिहा. 2 लिहून परत ए पासूनच सुरुवात करा. खाली आता एम राहिले मध्यगा राहिले
त्या एमचा वर्ग मध्यकाचा वर्ग अधिक परत 2 लिहून काय करायचं, आता इथं आलो, आता इकडे एमसी किंवा एमबी दोघांपैकी काहीही लिहू शकता. आता मी एमसी लिहितो, 2 गुणिले एमसीचा वर्ग. तुम्ही 2 गुणिले एमसीच्या ऐवजी एमबी लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सूत्र तयार करता आलं पाहिजे. आता समजा दुसरी एखादी आकृती असेल, इथं पी असेल, क्यू असेल, आर असेल आणि इथं समजा टी असेल, तर काय करणार मी, पी क्यूचा वर्ग करणार आणि अधिक पी आरचा वर्ग, या दोन बाजूंच्या वरच्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर. दुसऱ्या टायमाला 2 घेऊन ही जी तुमची मध्यक आहे, ही बाबा मध्यक आहे पीटी आहे, मग त्या पीटीचा वर्ग अधिक 2 गुणिले हा टी आरचा वर्ग लिहा, 2 गुणिले टी आरचा वर्ग किंवा टी क्यूचा वर्ग लिहिला तरी चालेल. हे सूत्र लिहिल्यानंतर या सूत्रात किमती टाकाव्या लागतात आपल्याला, पण सूत्र लिहिणं गरजेचं आहे. सूत्रच नाही लिहिलं तर किमती कुठून टाकणार तुम्ही. ठीक आहे, चला आता पुढचं प्रकरण जे आहे वर्तुळावरती चर्चा करू जरा. बघा, हे गणित नाही बघायचे आपल्याला, वर्तुळ प्रकरण बघा. गणित भाग 1चं 2चं वर्तुळ हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेला सगळ्यात जास्त मार्काला असतं, त्यामुळे हे प्रकरण खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. बघा, याच्यामध्ये पहिला गुणधर्म स्पर्शिका आणि त्रिज्या प्रमेय. याच्यामध्ये लक्षात घ्या, ही एक स्पर्शिका असेल आणि सी जर का त्रिज्या असेल आणि बघा, ही जी स्पर्शिका ज्या बिंदूमध्ये वर्तुळाला स्पर्श करते त्या बिंदूमधून जर मी त्रिज्या काढली असेल तर ती त्रिज्या इथं लंब असते स्पर्शिका प्रमेयानुसार. कोण सी ए बी बरोबर इथं किती मापाचा होतो, 90 मापाचा. आता इथं प्रश्न कसा विचारला जातो, एकदा हा 90 मापाचा आला, जर तुम्ही बीसी जोडलं परीक्षेला म्हटलं जाईल की त्रिज्या 6 आहे, ए बी 8 आहे, तर बीसी काढा. पायथागोरसचं प्रमेय वापरून तुम्ही काटकोन त्रिकोणात काढू शकतो. पण हा त्रिकोण काटकोन आहे हे कशावरून, तर त्रिज्या स्पर्शिका प्रमेयावरून. तर त्रिज्या स्पर्शिका प्रमेयावरून तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हा कोण काटकोन होतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा एक गुणधर्म आपल्या समोर आहे की स्पर्शिका खंडाचे प्रमेय. स्पर्शिका खंड म्हणजे काय, समजा माझ्याकडे एक वर्तुळ आहे, वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून समजा कुठलाही बिंदू असेल, बघा प्रश्न येतो, एका वर्तुळाच्या वरच्या बिंदूतून, वर्तुळावरील बिंदूतून, बघा मी तुम्हाला सांगतो, वर्तुळावरील बिंदूतून म्हणजे बघा इथं ए बिंदू आहे, ए बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात, एकच. वर्तुळावरील कुठल्याही बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते. हा एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनला किंवा 1 मार्काला. वर्तुळावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात, तर 1. दुसरा प्रश्न असा असू शकतो की एका वर्तुळाला किती स्पर्शिका काढू शकतात. बघा, एका वर्तुळावरच्या ठराविक बिंदूवरून नाही, एका वर्तुळाला तशा तुम्ही अनंत स्पर्शिका काढू शकताय. समजा इथे ए बिंदू आहे, इथं मी घेतला एक बिंदू पी घेतला, बरोबर आहे, इथं पी घेतला, दुसरीकडे कुठेतरी क्यू घेतला, आर घेतला, तर एका वर्तुळाला अनेक स्पर्शिका काढता येतात आणि त्या वर्तुळावरच्या ठराविक एका बिंदूतून जर म्हटलं तर एकच. आणि वर्तुळाच्या बाहेर जर का एखादा बिंदू असेल तर त्याच्यातून 2 स्पर्शिका काढता येतात. बघा, ही खाली एक स्पर्शिका काढली मी, इथं वर एक स्पर्शिका काढली. आता इथं म्हटलं कोणी, इथं पी आहे, क्यू आहे आणि आर. बघा, आता पी क्यू ही एक स्पर्शिका आहे. आता ही स्पर्शिका खूप लांब पर्यंत गेले, पण पी पासून क्यू पर्यंतचं जे अंतर आहे, पी पासून फक्त क्यू पर्यंतच या स्पर्श बिंदू पर्यंतचं अंतर, त्या अंतराला स्पर्शिका खंड आपण म्हणतो. या अंतराला काय म्हणतात, स्पर्शिका खंड. हे जरा समजून घ्या, स्पर्शिका खंड म्हणतात याला. आणि इथं खाली पण एक स्पर्शिका खंड, 2 स्पर्शिका खंड असतात. वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते, म्हणजे इथं पी क्यू बरोबर पी आर असणार. प्रश्न कसा येईल, सांगितलं जाईल एम आर बरोबर 10 सेंटीमीटर आहे, तर एनआर किती, एनआर सुद्धा 10 सेंटीमीटर, कारण स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. ठीक आहे, पुढचा गुणधर्म बघा. पुढे बघा, स्पर्श वर्तुळे. यावर 101% प्रश्न विचारला जातो, एक तर आंतरस्पर्शी वर्तुळ किंवा बाह्यस्पर्शी वर्तुळ. आता समजा 2 बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत अशा प्रकारे आणि यांच्या केंद्रातील अंतर असा प्रश्न विचारला जातो. बघा, इथं समजा पी आहे, क्यू केंद्र आहे, बरोबर. एकाची त्रिज्या समजा R1 आहे, दुसऱ्याची त्रिज्या R2 आहे. तर इथं केंद्रातील अंतर प्रश्न काय येतो, केंद्रातील अंतर या 2 वर्तुळांच्या केंद्रातील अंतर काय असणार. बघा, हिथं समजा 8 सेंटीमीटर असेल आणि हिथं 3 सेंटीमीटर असेल, तर केंद्रातील अंतर किती असणार, 8 अधिक 3 11. काय केलं, स्पर्शिकांची बेरीज. जर 2 वर्तुळे बाह्य स्पर्शी असतील आणि त्यांच्या केंद्रातील अंतर विचारलं तर ते केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज येते, R1 अधिक R2. आणि जर हीच 2 वर्तुळ आंतरस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर R1 वजा R2. लक्षात घ्यायचं, 2 वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजी एवढं असतं बाह्यस्पर्शी असतील तर, आणि 2 वर्तुळ आंतरस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर त्रिज्यांच्या वजाबाकी एवढं असतं किंवा फरका एवढं. तर यावर आधारित 100% एक प्रश्न विचारला जातो. पुढचा गुणधर्म आहे बघा, केंद्रीय कोन म्हणजे काय.
बघा केंद्रीय कोन म्हणजे काय बघा, जो कोन केंद्रातून आपण काढतो अशा, आता इथे समजा माझ्याकडे केंद्रबिंदू आहे आणि या केंद्रबिंदू मधून मी ए ओ बी असा एक कोन काढलाय. आता ह्या केंद्रीय कोनाचं माप बघा, कोन ए ओ बी चं जे माप आहे, समजा इथे कंस आहे ए एक्स बी, ते कसं असतं, ते माप कंस ए एक्स बी एवढंच असतं, माप कंस ए एक्स बी एवढंच असतं. समजा या कोनाचं माप जर का एखादा म्हटला 70 अंश आहे, तर या कंसाचं माप सुद्धा किती असणार आहे, 70 अंशच असणार, हे लक्षात घ्या. केंद्रीय कोनाचं माप, आता जो ए एक्स बी जो कंस आहे त्याला आंतरखंडित कंस आपण म्हणतो. म्हणजे केंद्रीय कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या एवढं असतं. म्हणजे या कोनाचं माप 70, तर या कंसाचं माप सुद्धा 70 असणार आहे. दुसरा आंतरलिखित कोन. आता समजा हाच कोन जर मी असा काढला, आंतरलिखित कोन ए बी आणि सी, मग आता याचं माप काय असणार बघा, इथं समजा ए एक्स सी आहे, कोन एबीसी, कोन ए बी सी हा आंतरलिखित कोन आहे. आंतरलिखित कोन आहे, आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे हे काय असणार, या कंसाच्या निम्म. आता हा जो कंस आहे तुमचा बी एक्स सी, 1/2 माप कंस बी एक्स सी, कंस बी एक्स सी. बघा केंद्रीय कोनाचं माप आणि ह्या कंसाचं माप सारखं असतं, पण आंतरलिखित कोनाचं माप आणि या कंसाचं माप जे आहे याच्यामध्ये काय फरक असतो, तर आंतरलिखित कोनाचं माप म्हणजे या बी या कोनाचं माप काय असणार आहे, 1/2 गुणिले हा कंस बी एक्स सी नाहीये, ए एक्स सी आहे, ए एक्स सी. समजा या कंसाचं माप जर का तुम्हाला दिलं 100 अंश, तर या कोनाचं माप असणार 50 अंश. कंसाचं माप 140, तर कोनाचं माप आपल्याकडे असणार आहे 70, त्याच्या निम्म असणार आहे. हा एक गुणधर्म आहे वर्तुळामधला. त्याच्यानंतर वर्तुळाच्या कंसांच्या मापांची बेरीज. आता एक लक्षात घ्यायचं, समजा आपल्याकडे इथं ए बी हा कंस आहे, त्याच्यानंतर सी आणि इथं डी, 4 कंस आहेत. तर या चारही कंसांची बेरीज किती असणार, 360. बघा हा ए बी कंस बरोबर, त्याच्यानंतर हा सी डी कंस, तुमच्याकडे सी डी पकडा, ए बी कंस सी डी कंस, त्याच्यानंतर अधिक तुमच्याकडे असलेला हा बी सी कंस आणि अधिक एडी कंस, या सगळ्यांची जी बेरीज आहे ती 360 अंश असते, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला 3 कंसांची मापं दिली असतील आणि चौथ्याचं काढायचं असेल तर हा गुणधर्म तुम्हाला वापरावा लागेल. ठीक आहे. तर बघा पुढचा एक गुणधर्म याच्यामध्ये एकरूप जीवांचे संगत कंस. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे, एकरूप जीवांचे संगत कंस. बघा 2 जीवा असतील माझ्याकडे, एक आहे जीवा ए बी आणि दुसरी एक जीवा आहे सी डी. ओके, इथे एक कंस तयार झालाय ए एक्स बी आणि इथं सी वाय डी. आता जर तुमच्याकडे या 2 जीवा एकरूप असतील, लक्षात घ्या, जीवा ए बी एकरूप जीवा सी डी असेल आपल्याकडे, जीवा ए बी आणि सी डी या 2 जीवा एकरूप असतील, तर त्यांच्या या कंसांची जी माप आहे, ए एक्स बी हा कंस आणि सी वाय डी हे दोन्ही कंस पण एकरूप असतात. म्हणून आपण म्हणू शकतो माप कंस ए एक्स बी बरोबर माप कंस सी वाय डी, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सांगितलं जाईल की ए बी आणि सी डी 2 जीवा एकरूप आहेत आणि कंस ए एक्स बी चं माप 70 आहे, तर सी वाय डी चं पण 70 अंश असणार. कारण एकरूप जीवांचे संगत कंस हे नेहमी एकरूप असतात. 2 जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात. याच्या उलट एक गुणधर्म आहे. याच्या उलट गुणधर्म काय, समजा तुम्हाला म्हटलं जाईल ही एक जीवा, ही एक जीवा, समजा जीवा एक छोटी आणि एक मोठी झाली. समजा आपल्याकडे असं वर्तुळ आहे आणि याच्यामध्ये ही एक जीवा आहे आणि ही दुसरी जीवा आहे. आता हे 2 कंस एकरूप असतील, 2 कंस एकरूप असतील तर त्यांच्या एकरूप जीवा पण त्यांच्या संगत जीवा सुद्धा एकरूप असतात. हा गुणधर्म काय म्हणतो, 2 जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात. ओके, आणि जर संगत कंस एकरूप असतील तर त्यांच्या जीवा एकरूप असतात. असा सुद्धा एक पुढचा गुणधर्म आहे. बरोबर. आता चक्रीय चौकोनाचे प्रमेय बघा. चक्रीय चौकोन म्हणजे काय, जो वर्तुळात अंतर्लिखित असतो. समजा आपल्याकडे ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे. तर चक्रीय चौकोनाचं एक प्रमेय आहे, ते काय म्हणतं की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे समोरासमोरील कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे कोन ए अधिक कोन सी यांची बेरीज तुम्हाला 180 अंश मिळणार. ए आणि सी या दोघांची बेरीज 180 अंश आणि बी आणि डी, कोन बी अधिक कोन डी यांची बेरीज सुद्धा आपल्याला 180 अंश मिळणार. म्हणजे जर समजा या कोनाचं माप 80 अंश असेल तर याचं असणार 100 अंश. बघा दोघांची बेरीज 180 अंश. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे ही संकल्पना आपण समजून घेऊ शकतो. परीक्षेला प्रश्न विचारला जाईल ए बरोबर 70 आहे तर सी चं माप काढा, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो.
पुढचा गुणधर्म काय बाबा, की जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. बघा जर अशी आकृती आली तर सूत्र कसं तयार करायचं बघा. यम पासून सूत्र तयार करायचं. कसं? ME गुणिले EN. कसं सूत्र तयार होतं? ME गुणिले EN. सगळीकडं हा जो ME गुणिले EN नाही, ME गुणिले MN. सॉरी, M सगळीकडे पाहिजे बरं का. सूत्र कसं तयार होतं? ME गुणिले MN. सगळीकडे M पाहिजे. खाली MF गुणिले MS बरोबर MF गुणिले MS. सगळीकडे M पाहिजे या सूत्रामध्ये. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. काय सूत्र बघा कसं आहे. M पासून सुरुवात करायची. पहिली वरची बाजू क्लिअर करायची, मग खाली. वरच्या बाजूला ME गुणिले MN आणि खाली MF गुणिले MS. म्हणजे उदाहरणार्थ जर का माझ्याकडे अशी जर दुसरी मी एखादी आकृती काढली, इथं असेल A, इथं असेल B, इथं असेल C, तर AB गुणिले AC आलं. काय आलं? AB गुणिले AC आलं. आणि बरोबर खाली काय आलं? इथं समजा D आहे आणि इथं M आहे. AD गुणिले AM आलं. बरोबर AD गुणिले AM आलं. तर अशा प्रकारे आपल्याला एक सूत्र तयार करता आलं पाहिजे. तर हे एक सूत्र खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये काय दिलं जाईल? या 4 पैकी कुठल्या तरी 3 बाजू दिल्या जातील. चौथी बाजू काढायला सांगितली जाईल. ठीक आहे. तर हे सूत्र आहे जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. आता याच्यानंतर जीवांच्या आंतरछेदनाचं प्रमेय. हे सुद्धा खूप सोपं सूत्र आहे. इथं समजा या दोघांचा छेदनबिंदू O आहे. तर इथं कसं सूत्र तयार होतं? तर AB जी जीवा आहे तर तिचं पहिलं लिहा AO गुणिले OB. बघा AO गुणिले OB हे गुणोत्तर लिहिलं. त्याच्यानंतर जीवा CD राहिली. मग हिचं गुणोत्तर कसं लिहिणार? CO गुणिले OD. CO गुणिले OD लिहा. तर असं हे सूत्र तयार झालं. आणि मग काय दिलं जाईल बाबा? हे 6 आहे, हे 2 आहे, ही 3 आहे. तर ही काढता आली पाहिजे. बघा लक्षात घ्या. समजा AO 6 दिले, गुणिले OB दिलेले आहे 2, CO तुम्हाला दिलेली आहे 3 आणि तुम्हाला सांगितलं OD काढा. 6 दुने 12 बरोबर 3 OD झालं. ओके. 3 गुणिले इकडे आले भागिले 12 भागिले 3 बरोबर OD झालं. मग 3 चौक 12 4 बरोबर OD झालं. OD बरोबर 4 झालं. पण सूत्र तयार करता आलं पाहिजे. एकदम सोपं आहे. AO गुणिले OB बरोबर CO गुणिले OD असं सूत्र आहे. चुकून पण सुद्धा AO गुणिले OD लिहू नका. AO गुणिले OB CO गुणिले OD असं हे सूत्र तयार करता आलं पाहिजे. आणि याच्यानंतर यामधला एक शेवटचा गुणधर्म आणि शेवटचं एक सूत्र आहे. ते म्हणजे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय. जर तुम्हाला अशी एक स्पर्शिका असेल आणि एक छेदिका दिली तर तिथे हे सूत्र तयार होतं. कसं? बघा ही स्पर्शिका काय बाबा? PS आहे. मग या PS चा वर्ग करायचा. सूत्रामध्ये PS चा वर्ग बरोबर PQ लिहायचं आणि गुणिले परत P पासूनच सुरुवात करायची. PR सगळीकडे P पाहिजे. PQ गुणिले PR. आता समजा गणित कसं विचारलं जाईल? इथं 4 दिलं जाईल, इथं 5 दिलं जाईल आणि सांगितलं जाईल की PS काढा. मग बघा PS काढताना PQ किती बाबा? 4 दिले. गुणिले PR किती? PR किती? 4 अधिक 5 PR बरोबर 9 येईल. 9 9 चौक 36. मग PS चा वर्ग 36 तर PS बरोबर किती? 6. पण आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. आता समजा हीच आकृती जर का अशा प्रकारे असेल, अशा प्रकारचं असेल, P असेल किंवा ABC असेल, इथं A असेल, B असेल, C असेल, D असेल, तर सूत्र काय तयार होईल? AB चा वर्ग बरोबर परत A पासून सुरुवात करायची. AC गुणिले AD. AC गुणिले AD झालं. तर अशा प्रकारे हे सूत्र तयार करता आलं पाहिजे. भूमितीमध्ये आकृती आणि आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. एवढेच आहे. ओके. आता चौथं प्रकरण आहे आकृत्यांवर आधारित आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती काही सूत्र नाहीये. पण तुम्हाला चौथ्या प्रकरणामध्ये भौमितिक रचना या प्रकरणामध्ये समरूप त्रिकोणाच्या आकृत्या जरा नीट समजून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला स्पर्शिका काढा. केंद्राचा वापर करून, केंद्राचा वापर न करता, त्याचबरोबर म्हणजे वर्तुळावरच्या बिंदूतून स्पर्शिका काढा असा प्रश्न येईल किंवा वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून स्पर्शिका काढा असा एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा वर्तुळाला एखादी जीवा काढा आणि जीवेच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.